नमस्कार मंडळी, 2026च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पाहू शकता सकाळी सकाळी आमच्या साहेबांनी भाजीपाला आणलेला आहे आणि कितीतरी सुंदर वांगी दिसायला लागली आहेत. पण मंडळी, आज 2026चा पहिला दिवस होता. संध्याकाळी माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळं मला काही जागता आलं नाही. त्यामुळं मी सकाळी लवकर उठले आणि तयार होऊन आंघोळ वगैरे करून तयार झाले आणि किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर स्वयंपाक करण्याच्या अगोदर सुरुवात करायची होती मला गोडापासून, कारण 2025 हा माझ्यासाठी खूप बॅड गेलेला आहे, खूप खूप त्रासदायक गेलेला आहे. त्यामुळं मी मनाची निश्चय केला की काहीही जरी झालं तर आपण 2026 जे आहे ते पॉझिटिव्ह एनर्जीने सुरुवात करूया, म्हणून मी शिरा बनवायला घेतला. आणि आज माझा मोर्चा किचनकडेच होता, मी दुसरं काही शूट केलेलं नाही मंडळी. त्यामुळं मी शिरा बनवण्यासाठी मी ठरवलं गुळाचा शिरा बनवायचा, म्हणून मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि गूळ टाकला बाजूला. गूळ टाकला पाण्यामध्ये गूळ टाकल्यानंतर मी मस्त असं बाजूला पातेलं घेतलं, ड्रायफ्रूट घेतले. पातेलं ठेवून खमंग असा रवा भाजून घ्यायला चालू केला. रवा भाजून घेतल्यानंतर मस्त ड्रायफ्रूट तुपामधून तळून काढले. मंडळी, तुम्ही शिरा कसा बनवता नक्की मला कमेंट करून सांगा. मला गुळातला शिरा खायला आवडतो आणि बनवायलासुद्धा आवडतो. सहसा मी साखरेचा शिरा बनवत नाही. गुळाचा शिरा हा थंडीचे दिवस असल्यामुळं गुळाचा शिरा आपल्याला मस्त एक ऊर्जा आणि एनर्जी देतो. त्यामुळं मी भरपूर प्रमाणामध्ये तूप टाकते, ड्रायफ्रूट टाकते आणि गुळाचा शिरा बनवते. मी केव्हाही माझा मूड झाला की मी बनवून खाते मंडळी. मग आज तर जानेवारीची 1 तारीख होती. चला म्हणलं आपण आज शिरा बनवायला घेऊया आणि सगळ्यांना खाऊ घालूया, आमच्या साहेबाला बी आणि मुलालाही, म्हणून मी शिरा बनवायला घेतला मंडळी. आणि तुम्ही कसा शिरा बनवता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझाही शिरा नक्की तुम्हाला आवडला असला किंवा नाही आवडला असला तरीही मला सांगू शकता. मला काही वाटत नाही, मी सुधारणा करेन आणखी दुसऱ्या वेळेस. त्यामुळं मंडळी मी मस्त असं विचार केला की आपण 2025मध्ये जे आपल्याला वाईट अनुभव आलेले आहेत ते अनुभव 2026मध्ये बिलकुल घ्यायचं नाही, असा नक्की प्रयत्न करायचा, असं मी माझ्या मनाला मी बोलत होते. मी विचार करत होते की नाही, आपल्याला पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, आपण निगेटिव्ह कुठलाही थॉट डोक्यामध्ये आणायचा नाही, असं मी प्रसन्न मनानं मी माझ्या किचनमध्ये शिरा बनवण्यासाठी एकदम मग्न होते. त्यामुळं मी 2026 आपल्याला कसं पुढे काय करता येईल, आपली कोणतं कसं राहता येईल. आणि मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू केल्यामुळं मला माझ्या डोक्यामध्ये एकच की मी काय केलं पाहिजे, माझ्या कुठं चुका व्हायल्यात. मंडळी, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि पाहू शकता किती सुंदर असा रवा भाजलेला आहे. त्यावरतून मी गुळाचं पाणी टाकले आणि साजूक तुपामध्ये भाजून घेतला होता, त्यामुळं खमंग असा वास येत होता मला. आणि मला कितीतरी शिरा खायला आवडतो, म्हणून मी आवर्जून तुमच्यासंग गप्पा मारत माझा शिरा बनवायला घेतला मंडळी. 2026 हा एकदम नव्याने, तुम्ही निगेटिव्ह कमेंट, जे काय निगेटिव्ह कोणी कमेंट करत असेल, तुम्हाला काही बोलत असेल तर नका लक्ष देऊ, स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्या. आणि कोणीही जरी तुम्हाला काही 2025मध्ये बोललेलं असेल किंवा वागलेलं असेल ना, तुमच्यासोबत जे काही झालेलं असेल विसरून जा, माफ करून टाका त्यांना, नव्यानं सुरुवात करा मंडळी. आणि पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे माझ्या शिऱ्याला. आणि वरून मी थोडंसं जायफळसुद्धा किसून टाकलं. जायफळामुळं मंडळी खूप छान असा वास येतो आणि खायलासुद्धा चव लागतं. थोडीशी वाफ येऊ द्यायची म्हणून मी थोडं प्लेट झाकलं मंडळी. आणि पाहू शकता किती सुंदर असा शिरा माझा तयार झालेला आहे. आणि मंडळी मग मी थोडंसं काढून घेतला आणि टेस्ट करण्यासाठी मी प्लेटमध्ये टाकला मंडळी. नक्की सांगा मला माझा शिरा कसा झालेला आहे आणि तुम्ही पण करून बघा असा शिरा कसा लागतो आणि मला कमेंटमध्ये सांगा मंडळी. मग मंडळी, 2026 हे निगेटिव्ह सोडून पॉझिटिव्हला तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व द्या. जीवनामध्ये आपल्याला निगेटिव्ह गोष्टीला स्थान द्यायचं नाही. होता होईल तेवढं आपण आपल्या स्वतःच्या कामामध्ये आणि आपल्या जीवनात मग्न राहिलं पाहिजे मंडळी. आणि मी माझा शिरा टेस्ट करायला
घेतला आणि पाहू शकता किती सुंदर वरून मी बेदाणे आणि बदामसुद्धा वरून टाकलेले आहे. आणि मंडळी कसा झाला शिरा आणि कशा पद्धतीचा झाला हे नक्की तुम्ही करून बघा. तर नक्की कमेंट करा. बाय.